आदराने करूया स्वागत, इथे टाळ्यांचा गजर. आदराने करूया स्वागत, इथे टाळ्यांचा गजर. पाहुण्यांचा पाहुणचार घालून या पुष्पहार. आदराने करूया स्वागत, इथे टाळ्यांचा गजर, इथे टाळ्यांचा गजर. आनंद आहे आमचे साहित्यिक मित्र आदरणीय अनुप वाघमारे साहेब यांनी या कविता संग्रहाला सुंदर अशी प्रस्तावना दिल्याबद्दल मी त्यांचा शतश ऋणी आहे. या पुस्तकात मुखपृष्ठ माधव जाधव सरांनी निवडलं आणि त्याचं रेखाटन करून घेतलं. आमचे सहकारी मित्र दत्तात्रय साहेब येमेकर गुरुजी हे छान सुबोध असे चित्र रेखाटून त्याबद्दल त्यांचाही मी आभारी आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अरुरत्न वाघमारे साहेब यांनीही होकार दिला. प्रज्ञारत्न ढवळे सरांनी नांदेडची सर्व कवी मंडळी घेऊन येतो असा शब्द दिला, त्यामुळे मी त्यांचाही आभारी आहे. प्रकाशनाचा आणि कवी संमेलनाचा कार्यक्रम अतिशय आनंदात पार पाडावा अशी अपेक्षा व्यक्त करून माझे प्रस्ताविक या ठिकाणी संपवितो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. एक मिनिट. एखाद्या समुद्राच्या एका किनाऱ्यावरून पलीकडल्या किनाऱ्यावर जाण्यासारखं आहे. कारण आपण सर्वच पाहतो, पहिलं नोकरी लागते, नोकरी लागल्यानंतर आपण चांगली एक सुंदर पत्नी, चांगली पत्नी करतो. जोपर्यंत पत्नीची साथ आपल्याला लाभत नाही तोपर्यंत अशी पुस्तकं आपण निर्माण करू शकत नाही. त्यांचं आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी आम्हाला सर्वांना दाखवून दिलं, त्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. खऱ्या अर्थानं हा कविता संग्रह या ठिकाणी वाचण्यात आलेला नाही, याच्यावर आमचे मित्र ढवळे सर भाष्य करणारच आहेत. माझा विद्यार्थी आणि माझा सहकारी प्राध्यापक ज्ञानेश्वर गायकवाड याच्यावर सविस्तर या ठिकाणी भाष्य करणारच आहेत. आणि म्हणून या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो आणि सर्वांना जय भीम. त्याचबरोबर आमची जगण्याची शान होती, वागण्याची शान होती, खाण्याची शान होती. माणसामध्ये बळ होतं, माणसामध्ये एकता होती, माणसामध्ये एकजुटी होती. आज दिसते का आपल्याला याचा विचार करणं काळाची गरज आहे. आणि म्हणून त्याचबरोबर जे असणार आहे जीवाचा आटापिटा करून त्यांनी अतिशय आयुष्य खर्चात बघलेलं आहे. हे आयुष्य येणाऱ्या पिढीला किंवा आता पुढच्या पिढीला येऊ नये म्हणून पूर्वीचा इतिहास हा साक्षीला ठेवून या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. त्याचबरोबर मला असं वाटतं की आपल्या जीवनाला गरिबीतूनही आकार मिळाला आहे. आपण डायरेक्ट हा मोठे झालो नाही. जीवनाला आकार कसा मिळाला की आपल्या परिस्थितीचा आपण विचार करून भावी काळामध्ये आपण जगत असताना याचा सातत्याने विचार करून हे आपण जगतो. त्या ठिकाणी आदरणीय सरांना या ठिकाणी अतिशय उत्तम या ठिकाणी पुस्तक लिहिलेले आहे.